हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत रवा इडली। खूप छान अशी व्यवस्थित अशी ही रवा इडली तयार होते। अजिबात कडक होणार नाही, खराब होणार नाही, तुमची इडली व्यवस्थित अशी इडली तयार होईल। सर्वात आधी उडदाची डाळ घेतलेली आहे, 1 कप भरून उडदाची डाळ घेतलेली आहे। तर 1 किलो मी रवा वापरणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला 250 ग्रॅम डाळ घ्यायची आहे। जर कप नसेल तुमच्याकडे तर तुम्ही मोजून सुद्धा डाळ घेऊ शकता। 250 ग्रॅम डाळ तुम्हाला 1 किलो रव्यासाठी बास होईल। आणि हा इडली रवा आहे, कुठल्याही सुपरमार्केटमध्ये तुम्हाला मिळेल किंवा कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला हा इडली रवा मिळेल। सर्वात आधी आता आपण हे मोजून घेऊया। तर पूर्ण 1 केजी मी हे रवा वापरलेला आहे। 1 केजीसाठी 250 ग्राम आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे। तर आता मी हे मोजून पण पाहते। तर हे पूर्ण 4.5 कप हा रवा भरलेला आहे 1 किलोच्या पॅकेटमध्ये। 1 कप जो मी घेतलेला आहे तर 4.5 कप हे पूर्ण झालेले आहे। आणि हा जो रवा आहे तो नॉर्मल नाही आहे, म्हणजे आपला जो आपण रवा जो उपमा बनवतो तो रवा नाही आहे। हा तांदळापासूनच केलेला रवा आहे। इडलीचे जे तांदूळ असतात तर त्याचा हा रवा तयार केलेला असतो। त्याची इडली खूप छान होते आणि म्हणजे पटकन तुटली जाते, तोंडात टाकताच विरघळून जाईल इतकी छान अशी इडली तयार होते। तर हे पहा, आता 4.5 कप मी हा रवा घेतलेला आहे इडलीचा। तर आता आपल्याला 1 पाण्याने हा रवा छान धुवून घ्यायचा आहे आणि डाळसुद्धा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला ह्यामध्ये पाणी भरून ठेवून द्यायचं आहे। सकाळी आता मी हे इडली रवा आणि हे उडदाची डाळ भिजवून ठेवणार आहे आणि संध्याकाळी मग आपण ह्याचं वाटण तयार करणार आहोत। तर हे असं आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे। ते हे पाहता उडदाची डाळ मी संध्याकाळी अशी मिक्सरला आता बारीक करणार आहे। तर ही डाळ मी पूर्ण काढून घेतलेली आहे। हे उडीद डाळीचं पाणी आहे। तर डाळ वाटण्यासाठी आता आपण ह्याच डाळीचं पाण्याचाच वापर करणार आहोत। हे पाणी फेकून नाही द्यायचं आहे। तर ह्याच्यामुळे आपल्याला आपलं जे पीठ आहे पटकन असं फुललं जातं, त्याच्यामुळे डाळीच्या पाण्याचा वापर करायचा। डाळ मी खूप कमी पाण्यामध्ये वाटलेली आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त पाणी घालून पातळ अशी डाळ तयार करायची नाही आहे, कारण जो रवा आहे त्यामध्ये थोडंफार पाणी राहतं। तर आपलं बॅटर पातळ म्हणजे झालं नाही पाहिजे, म्हणून आपल्याला डाळ पण आपल्याला खूप जास्त पाणी घालून नाही वाटण करायचं, थोडंसं घट्टच ठेवायचं। त्याचा रवा आता आपण ह्या पाण्यातून काढून घेऊया। पाणी पूर्ण जाऊन द्यायचं। खूप जास्त पातळ असं बॅटर नाही झालं पाहिजे, म्हणून आपल्याला हा रवा पूर्ण पाणी जाईपर्यंत असा काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तर आता हा पूर्ण रवा मी काढून घेते आणि ह्या डाळीमध्ये घालून घेते। तर आता आपल्याला हा रवा वाटण्याची काही गरज नाही आहे, असाच आपल्याला हा वाटलेल्या डाळीमध्ये मिक्स करायचा आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर 2 ते 3 चमचे आता मी मीठ घातलेलं आहे। ह्याला आता आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं। डाळीमध्ये हा रवा पूर्ण व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे। आणि ही इडली तुम्ही कधी बनवली नसेल तर बनवून पहा, खूप छान अशी तयार होते। इडलीचे तांदूळ वेगळे असतात, उकडलेले तांदूळ असतात ते। तर त्या तांदळापासून बनवलेली इडली खूप छान होते। साऊथ इंडियन जे तांदूळ वापरतात तर त्यांच्याकडे तेच तांदूळ वापरले जातात, त्याच्यामुळे त्यांची इडली खूप छान असते। तर आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं। झाकण लावून ह्याला गरम ठिकाणी कुठेतरी असं ठेवून द्या आणि सकाळी आपण ह्याची इडली तयार करणार आहोत। तर हे पहा, हे बॅटर चांगलं फुलून वरती आलेलं आहे आणि हलकं फुलकं असं झालेलं आहे। तर हे पहा, हे खूप छान असं आपलं बॅटर असं छान फुललेलं आहे। आणि बॅटर आपल्याला खूप पातळ किंवा घट्ट असं करायचं नाही आहे, कारण आपली इडली जर घट्ट राहिलं तर इडली थोडीशी अशी कडक अशी होईल आणि पातळ जर झालं तर मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी असं वरती असं राहतं। तर तशी आपल्याला बॅटर तयार करायचं नाही आहे, थोडंसं कमी म्हणजे मीडियम पाण्यामध्येच आपल्याला हे तयार करायचं आहे। बॅटर आपलं मीडियम असलं पाहिजे। तर हे व्यवस्थित आता मी मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आता आपल्याला सोडा वगैरे काही घालायचा नाही आहे, फक्त आपण मीठ घातलेलं होतं। ज्यावेळेस आपण रात्री जे पीठ भिजवून ठेवलं तर त्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं होतं। ह्या डिशला तेल लावून घेतलेलं आहे
आणि पाणी उकळण्यासाठी मी आधीच ठेवून दिलेलं आहे इडलीच्या भांड्यामध्ये. तर पाणी आपल्याला आधी उकळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग डिश भरायच्या आणि मग त्यामध्ये ठेवून द्यायच्या आहे. ते पहा, आता हे मी पूर्ण डिश भरून घेते आणि ठेवून देते आता. तर सर्व डिश भरून मी हे ठेवून दिलेलं आहे. 10 मिनिटासाठी हाय फ्लेम, मीडियम फ्लेमवरती हे ठेवून द्या. वेळ तुम्हाला थोडासा कमी जास्तसुद्धा लागू शकतो. 10 मिनटापेक्षा थोडेसे 2-3 मिनटं जास्त पण लागू शकतात. इडली झाल्यानंतर काढून घेतली. 2 मिनटासाठी हे डिश मी बाहेर ठेवलं थोडंसं वाफ जाण्यासाठी. कारण आपण गरम-गरम जर इडली काढली तर ती तुटली जाते, व्यवस्थित निघत नाही. म्हणून 2 मिनटासाठी ह्याला ठेवून द्या बाहेर आणि त्याच्यानंतर मग ही इडली काढून घ्यायची आहे. आणि तुम्ही ही इडली बनवली नसेल तर बनवून पहा, खूप छान इडली होते. तांदूळ वगैरे वाटण्याची काही गरज लागत नाही आणि इडली आपली फक्त आपल्याला डाळ वाटून घालावी लागते ह्यामध्ये आणि खूप छान अशी तयार होते ही इडली. तर दाणेदार जशी इडली होते, अजिबात कडक होणार नाही, चुई होणार नाही, पटकन अशी तुटली जाते, तोंडात घालताच विरघळली जाते अशी इडली आपली तयार होते. हे पहा, आपण सोडासुद्धा घातलेला नाही आहे या इडलीच्या बॅटरमध्ये, तरीसुद्धा ही इडली खूप छान फुलते सुद्धा आणि खूप खायला व्यवस्थित अशी छान लागते. तर या इडलीची रेसिपी करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा आणि ही इडली करून पहा. तर ही इडली अशी आपली नॉर्मल जी इडली असते त्याच्यापेक्षाही छान अशी इडली तयार होते. तर करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल.